नमस्कार स्टुडंट, आपलं स्वागत करतोय पाठवून. पहा, याच्या अगोदर आपण रोल्स थेरम घेतली. रोल्स थेरमच्या कंडिशन पाहिल्या. आता अननोन व्हॅल्यू काढा असं प्रॉब्लेम येऊ शकते. जर रोल्स थेरमच्या कंडिशन सॅटिस्फाय होत असेल तर कोणत्या व्हॅल्यू काढा? अननोन व्हॅल्यू. ए ची व्हॅल्यू काढा, बी ची व्हॅल्यू काढा, पी ची व्हॅल्यू काढा, क्यू ची व्हॅल्यू काढा, अशा प्रकारचे. तर इथं पहा, गिवन हे सॉल्व आपला एक्सरसाइज 2.3 मधला क्वेश्चन नंबर 2 आहे आणि असाच प्रॉब्लेम सॉल्व केलेला आहे. तुम्ही पाहून घ्या. गिवन अँड इंटरवल ए बी, हा इंटरवल दिला दॅट सॅटिस्फाईड द हायपोथेसिस ऑफ, हे पुन्हा लिहिलं मी पण काही गरज नाही, पण लिहून घेऊ. हायपोथेसिस ऑफ रोल्स थेरम फॉर द फंक्शन एफ ऑफ एक्स दिला आहे. इट इज नोन दॅट ए इक्वल टू म्हणजे ए ची व्हॅल्यू आपल्याला 1 दिली आहे. किती आहे? -1. मग बी ची व्हॅल्यू काढायची आहे. काय करायचं अशा प्रॉब्लेम मध्ये? एंड पॉइंटर्स काढायचे आहे आपल्याला. हे दिली आहे ए ची व्हॅल्यू -1, काढायची कोणती आहे? बी ची व्हॅल्यू 1. तर काहीतरी टॅक्ट अप्लाय करायचे. पहा, गिवन दॅट फंक्शन कोणतं आहे? x⁴ x² - 2 इक्वेशन नंबर 1. ए ची व्हॅल्यू किती दिली आहे? -1 है ना. हे गिवन f ऑफ a इक्वल टू f ऑफ -1. फंक्शन मध्ये -1 टाका. f च्या जागी -1 टाकले. -1 रेस पॉवर 4 प्लस -1 चा स्क्वेअर -2 1 प्लस 1 -2 म्हणजे किती ते 0. इक्वेशन नंबर 2. आता ऑब्झर्वेशन करा. काय ऑब्झर्वेशन करायचं? का कोणत्या व्हॅल्यूवर ह्या फंक्शनची व्हॅल्यू 0 येते. मग आता इथं पहा, वही ऑब्झर्व दॅट ॲट x इक्वल टू 1 करून पाहायचं बरोबर. ती 2 टाकून पाहिजे. -2 1 3 म्हणजे डायरेक्ट करता येते आपल्याला. वही ऑब्झर्व दॅट ॲट x इक्वल टू 1 दॅट इज v इक्वल टू 1 f ऑफ v इक्वल टू f ऑफ 1 टाका व्हॅल्यू 1 पॉवर 4 प्लस 1 स्क्वेअर -2 1 प्लस 1 1 स्क्वेअर 1 चा स्क्वेअर -2 1 प्लस 1 1 चा पॉवर 4 म्हणजे 1 होते. 1 स्क्वेअर म्हणजे 1 1 प्लस 1 2 -2 म्हणजे 0. इक्वेशन नंबर 2. फ्रॉम 2 and 3 f of a equal to f of b, that is f of a ची व्हॅल्यू -1 इक्वल टू f of b ची व्हॅल्यू 1. आता रोल्स थेरम मध्ये दोन व्हॅल्यू सारख्या असतात पाहिजे. थर्ड कंडिशन म्हणजे आता अर्थ b ची व्हॅल्यू जर 1 घेतली तर दोन्ही व्हॅल्यू कशा राहील? इक्वल. देअरफॉर गिवन फंक्शन, आता b ची व्हॅल्यू काढली आपण 1, मग इथे लिहून घ्यायचे तिन्ही व्हॅल्यू सॅटिस्फाय होते. गिवन फंक्शन इज पॉलिनॉमियल फंक्शन. झाला आपला प्रॉब्लेम इथपर्यंत. हेज कंटिन्यूअस ऑन -1 to 1 and differential on -1 to 1 and f of a equal to f of b. All conditions of Rolle's theorem are satisfied. Hence b equal to 1. b equal to 1. हे झाला प्रॉब्लेम. आता दुसरा प्रॉब्लेम घेऊया. त्याच्यानंतरचा सेकंड प्रॉब्लेम. इफ द रोल्स थेरम होल्ड्स फॉर द फंक्शन, ह्या फंक्शन करता रोल्स थेरम काय आहे? सॅटिस्फाईड आहे. रोल्स म्हणजे सॅटिस्फाईड आहे, बरोबर आहे. तर काय करायचं आहे? रोल्स थेरम सॅटिस्फाय असेल आणि सी ची व्हॅल्यू दिली आहे. पण माहिती याच्या मधात असणारी व्हॅल्यू डेरिव्हेटिव्ह मध्ये f डॅश c इक्वल टू 0 घेतो आणि ते c ची व्हॅल्यू याच्या दरम्यान असते. आहे हे दरम्यान 2 प्लस 1/√3 म्हणजे 2 च्या पेक्षा जास्त आणि 3 च्या पेक्षा कमी आहे. तर असा व्हॅल्यू दिली आहे. c ची व्हॅल्यू दिली आहे. ह्या व्हॅल्यूवर 0 राहील डेरिव्हेटिव्ह. फाइंड द व्हॅल्यूज ऑफ p आणि q. आता ह्या प्रॉब्लेम मध्ये आणि मागच्या प्रॉब्लेम मध्ये काय फरक आहे? याच्यात a न b ची व्हॅल्यू दिलेली आहे आणि याच्यामध्ये मधल्या व्हॅल्यू इक्वेशन मधल्या व्हॅल्यू विचारल्या आहे आणि मागच्या उदाहरणात a न a ची व्हॅल्यू दिली होती, b ची व्हॅल्यू काढायची होती. ते सोपं आहे. मग आता इथं काय करायचं? f of x दिला. f of x इक्वल टू f of x इक्वल टू x³ प्लस px² प्लस qx प्लस 5. बरोबर आहे. फंक्शन इज रोल्स थेरम, तो असा लिहितो रोल्स थेरम holds म्हणजे
म्हणजे सॅटिस्फाईड, म्हणजे तिन्ही कंडिशन सॅटिस्फाय होते फॉर फंक्शन f of x x cube plus px square plus qx plus 5 where x belongs to 1 3. Here a equal to 1 b equal to 3. आता आपण काय करायचं, पहिली कंडिशन लिहायचा उपयोग नाही करायचा. पहिली कंडिशन कंटिन्युअस आहे, कंटिन्युअस डिफरन्शिएबल आहे, डिफरन्शिएबल आणि फॉर कंडिशन सॅटिस्फाय करते. रोल्स थेरम होल्ड्स फॉर द फंक्शन. रोल्स थेरम सॅटिस्फाईड होते असं दिलेलं आहे. म्हणून f of x equal to x cube plus px square plus qx plus 5 x belongs to 1 3 a equal to किती होईल 1 b equal to 3. आता पहा बाय थर्ड कंडिशन therefore f of a equal to f of b. बरोबर ना, f of a equal to बाय थर्ड कंडिशन a इक्वल टाका f of a म्हणजे याच्यामध्ये व्हॅल्यू टाका 1 1 चा क्यूब प्लस p 1 चा स्क्वेअर प्लस q 1 प्लस 5 इक्वल टू. आता b ची व्हॅल्यू किती आहे इथे लिहू शकता तुम्ही. दॅट इज therefore f of 1 equal to f of 3. आता व्हॅल्यू टाका मला काय आहे 1 चा क्यूब p 1 स्क्वेअर प्लस q मल्टिप्लाइड बाय 1 प्लस 5 इक्वल टू. आता 3 टाका फंक्शन मध्ये 3 क्यूब प्लस p 3 स्क्वेअर प्लस q मल्टिप्लाइड बाय 3 प्लस 5. सॉल्व करा. किती 1 1 चा स्क्वेअर 1 म्हणजे प्लस p प्लस q मल्टिप्लाइड बाय 1 म्हणजे q प्लस 5 इक्वल टू 3 क्यूब म्हणजे 27 3 स्क्वेअर म्हणजे 9 9 मल्टिप्लाइड बाय p प्लस 3q प्लस 5. आता ये p प्लस q प्लस 6 इक्वल टू 9p प्लस 3q प्लस 27 प्लस 5 म्हणजे 32. बरोबर आहे. आता याचं एक इक्वेशन काय येणार इक्वेशन पहा बरं. इफ p आणि q इकडे आणा म्हणजे काय p मायनस 9p प्लस q मायनस 3q इक्वल टू हे टर्म तिकडे येतो 32 मायनस किती 6. हे इकडे आणलं हे इकडे आणलं हे 6 इकडे आणलं काय येणार मायनस 8p मायनस 2q इक्वल टू 32 मायनस 6 म्हणजे मायनस 26. आता मायनस 2 ने डिवाइड होऊ शकते. बरोबर आहे ना. q मायनस q1 मल्टिप्लाइड बाय बरोबर आहे. हां आता कितीने डिवाइड करून टाकू डिवाइडिंग बाय मायनस 2 मायनस 2 ने डिवाइड केलं तर काय पहा 4p मायनस प्लस q इक्वल टू मायनस 2 ने डिवाइड केलं मायनस 30. इक्वेशन नंबर 1. हे झालं. कोणती कंडिशन अप्लाय केली प्रॉब्लेम मध्ये रोल्स थेरम होल्ड्स करते म्हणजे ह्या फंक्शन करता रोल्स थेरमच्या सर्व कंडिशन सॅटिस्फाईड करते असं दिलेलं आहे. म्हणजे कंटिन्युअसही आहे डिफरन्शिएबल आहे आणि थर्ड कंडिशन कोणती आहे f of a equal to f of b as well as व्हेरिफिकेशन ही आहे. व्हेरिफिकेशन म्हणजे व्हेरीफाईड ही आहे म्हणजे देयर एक्झिस्ट अ पॉइंट c पॉइंट आहे सच दॅट f दॅट c equal to 0. ते कंडिशन अप्लाय करायची. आता पहा पहिल्या कंडिशन ने दुसऱ्या कंडिशनवर तर आपल्याला इक्वेशन मिळणार नाही. मग सेकंड कंडिशन होता f of a equal to f of b. f of a ची व्हॅल्यू 1 f of b ची व्हॅल्यू 3. ही व्हॅल्यू कशात टाकली 1 फंक्शन मध्ये फंक्शन मध्ये टाकली 1 चा क्यूब प्लस p 1 चा स्क्वेअर प्लस q 1 प्लस 5 ओके इक्वल टू f of 3 टाका 3 क्यूब प्लस p मल्टिप्लाइड बाय 3 स्क्वेअर प्लस q मल्टिप्लाइड बाय 3 प्लस 5. हे सॉल्व केलं 1 चा क्यूब 1 चा स्क्वेअर 1p q प्लस 5 इक्वल टू 27 3 मल्टिप्लाइड बाय 3 मल्टिप्लाइड बाय 3 9 27 27 3 चा स्क्वेअर 9p प्लस 3q प्लस 5. आता याला इक्वेशन मध्ये कन्वर्ट करा. अननोन आहे p आणि q. p q हे 6 9p plus 3q 27 plus 5 32. हे आणि हे इकडे आणा आणि हे तिकडे न्या म्हणजे काय p minus 9p plus q minus 5 equal to 32 minus 6 minus 8p q minus 3q minus 2q equal to
26 याला -2 ने डिवाइड करा, -2 ने डिवाइड 2 चौक 8 माइनस प्लस 4p 2 कॅन्सल प्लस q इक्वल टू -2 ने डिवाइड केला तर -13 हे इक्वेशन 1 झालं. आता इक्वेशन नंबर कोणता तयार करायचा आहे? सेकंड इक्वेशन. सेकंड इक्वेशन कसं तयार करायला लागणार? पहा इथं वेअर c2 + 1/√3 हे व्हॅल्यू दिली आहे याच्यामध्ये. आता तुम्हाला माहिती आहे व्हेरिफिकेशन कसं असते? एनी व्हॅल्यू बिटवीन द interval 1 to 3 which is denoted by c satisfied f dash c equal to 0 and c lies between the interval. त्या कंडिशन अप्लाय करून एक इक्वेशन तयार करा आणि दोन्ही इक्वेशन सॉल्व करा. c equal to 2 plus 1/√3. Why how? There exists at least one x equal to c belongs to 1 3 such that f dash c equal to 0. समजा तुम्हाला हे आठवलं नाही, काही लिहायची गरज नाही. f dash c इक्वल डायरेक्ट लिहायचं f dash c इक्वल टू 0. आता f dash c म्हणजे पहिले डेरिव्हेटिव्ह काढायला लागणार. why how f of x इक्वल टू किती आहे? x³ प्लस px² प्लस qx प्लस 5. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. डिफरन्शिएट केल्यानंतर f dash x इक्वल टू 3x² प्लस p 2x plus q plus 5 to 0. f dash c equal to twice c square f dash c twice pc plus q. आता वय f dash c equal to काय आहे? 0. f dash c equal to किती आहे? 0. therefore f dash c equal to 3c square plus twice pc plus q equal to 0. आता put c equal to काय सबस्टिट्यूट करायचं? given 1/√3 इक्वेशन तयार करायचे आहे. that is 2 plus 1/√3 whole square plus twice p 2 plus 1/√3 plus q equal to 0. आता याचा स्क्वेअर करा. 3 in bracket a plus b square plus twice ab plus b square 4 twice ab 1/√3 ab multiplied by twice plus 1/√3 चा स्क्वेअर 1 चा स्क्वेअर 1 3 प्लस twice p. आता इथं स्क्वेअर नाही आहे, मल्टिप्लाय करून टाका. काय ना twice p that is 4p plus twice p multiplied by 1 twice p divided by √3 प्लस किती होईल? q equal to 0. आता 3 ने मल्टिप्लाय करा 12 3 4 multiplied by 3 √3 बरोबर आहे. 4 3 का 12 प्लस इथं 3 ने मल्टिप्लाय केला 3 कॅन्सल 1 प्लस 4p प्लस twice p divided by √3 प्लस q equal to 0. याला √3 ने मल्टिप्लाय करून टाका. मल्टिप्लाय बाय √3 काय येणार आहे? 12 हे पहिले सॉल्व करू नको. हां √3 ने मल्टिप्लाय करा 12√3 प्लस इधर √3 ने कितना 12 प्लस √3 प्लस 4√3p √3 ने मल्टिप्लाय केला twice p प्लस q √3 इक्वल टू 0 मल्टिप्लाय बाय √3. आता इथं काय येणार? इक्वेशन. तर ऍडजस्टमेंट करायची आपल्याला. पहा p या p चे दोन टर्म आहे. हे टर्म आहे 12√3 आणि 1√3.
12 किती येणार आहे, याची आणि याची बेरीज होते, इथं कॉमन घेऊ पी, हे राहू द्याचं, इकडे घेऊन जाऊ, म्हणजे काय येणार आहे 4√3p प्लस ट्वाइस p प्लस q√3 इक्वल टू काय ना -12√3 -12 -√3 दॅट इज, आता हे p कॉमन घ्या, 4√3 प्लस 2 काय कॉमन घ्यायचे, 2 कॉमन घेतले, p कॉमन घेतले प्लस q√3, ह्या दोन टर्म मधून p कॉमन घेतले बरोबर आहे, म्हणजे 4√3 प्लस 2 कॉमन घेता येते प्लस q√3, आणि आता इथं सॉल्व करा बरोबर -12√3 आणि -√3 म्हणजे झाले -13√3 -12, हे झालं इक्वेशन नंबर सेकंड. आता इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 काय करायचं, सॉल्व आपल्या 10th मेथडनं सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व करतो तसं, सॉल्विंग इक्वेशन 1 and 2. Solving equation 1 and 2. ठीक आहे, इक्वेशन 1 4p प्लस q इक्वल टू -13 पहिलं इक्वेशन, आणि सेकंड इक्वेशन आहे 4√3 प्लस 2p प्लस q√3 इक्वल टू -13√3 -12, हे झालं इक्वेशन नंबर सेकंड. आता हे प्रॉब्लेम इक्वेशन सॉल्व करायचं आहे म्हणजे काय करावं लागणार, एक व्हेरिएबल आहे, एक अननोन आहे, त्याचा कोएफिशिएंट सारखा करा. कोणता, इथं p आहे, इथं p आहे, इथं q आहे, इथं q आहे, पण आता इथं पहा याचा कोएफिशिएंट असा आणणं कठीण आहे, म्हणून काय करायचं, q चा कोएफिशिएंट काय, q चा कोएफिशिएंट √3, इथं √3 आणा, म्हणजे मल्टिप्लाय इक्वेशन 1 मल्टिप्लाय इक्वेशन 1 बाय √3, √3 ने मल्टिप्लाय करा 4√3p प्लस q√3 -13√3, हे इक्वेशन नंबर सेकंड 4 पहिले इक्वेशन. आणि आता इक्वेशन सेकंड लिहून घ्या, दॅट इज 4√3 प्लस 2p प्लस q√3 इक्वल टू -13√3 -12, इक्वेशन नंबर काय झालं सेकंड. आता इक्वेशन नंबर याला 4 लिहिलं, याला थर्ड लिहिलं, थर्ड का लिहिलं, कारण आपण काय केलं, इक्वेशन 1 ला मल्टिप्लाय केलं आणि ते इक्वेशन असं तयार झालं, याच्या व्यतिरिक्त झालं म्हणून थर्ड इक्वेशन, आणि हे सेकंड इक्वेशनला मल्टिप्लाय केलं नाही, मग सेकंड इक्वेशन त्याच्या खाली लिहा. आता काय करायला लागणार पहा, काय कॅन्सल, हे कॅन्सल झालं पाहिजे, म्हणजे सबट्रॅक्ट मायनस मायनस हे प्लस साइन बदलते, सबट्रॅक्ट 2 फ्रॉम 3. आता काय कॅन्सल होईल, हे कॅन्सल, हे प्लस, हे मायनस कॅन्सल, हे मायनस कॅन्सल. आता याची सबट्रॅक्शन 4√3p मायनस 4√3 प्लस 2p बरोबर आहे इक्वल टू हे टर्म कॅन्सल होईल, मग प्लस किती राहील. आता हे सॉल्व करायचं आपल्याला, 4√3p मायनस नाही मल्टिप्लाइड करा आणि p नाही मल्टिप्लाइड करा, मायनस मल्टिप्लाइड केलं -4√3p मायनस 2p इक्वल टू 12, हे टर्म आणि हे टर्म काय होईल कॅन्सल होईल, म्हणजे -2p इक्वल टू 12, p इक्वल टू -6, -2 ने डिवाइड करा 12 -2 that is p equal to -6 हे झाला आन्सर. एक झाला. आता दुसरी व्हॅल्यू कोणती काढायची आहे, q ची, तर q ची व्हॅल्यू पुट p equal to -6 in equation 1, इक्वेशन 1 4p plus q equal to -13, p ची व्हॅल्यू टाकायची 4 -6 plus q equal to -13, तो -13 -24 plus q equal to -13, q equal to -13 plus 24, q equal to किती येते 11. Therefore answer is
P equal to -6 and Q equal to 11. हे झालं आन्सर. तर पहा हे प्रॉब्लेम असा आहे, तुम्ही एक वेळा चेक करून घ्या बरोबर, आणि समजा काही कठीण वाटलं तर सांगा. तर हे प्रॉब्लेम पुन्हा पुन्हा पहा, एकदम सोपा आहे, असं काही कठीण नाही आहे. फक्त आपल्याला हे सॉल्व्ह करायचं आहे. हे P ची व्हॅल्यू झाली आणि हे Q ची व्हॅल्यू झाली. पण या प्रॉब्लेम मध्ये काय दिलं, रोल्स थेरम होल्ड्स टुगेदर, बरोबर आहे. देअरफॉर है ना, रोल्स थेरम काय होते, होल्ड्स होते, म्हणजे पहिली दुसरी तिसरी कंडिशन सॅटिस्फाईड होते आणि व्हेरिफिकेशन होते. त्याचा उपयोग करून आपण हे प्रॉब्लेम सॉल्व्ह केला. पहा, पहिली कंडिशन होल्ड्स म्हटल्याबरोबर कंटिन्युअस, सेकंड डिफरन्शिएबल, थर्ड f of a equal to f of b, आणि फोर्थचा विचार करायचा. फोर्थ म्हणजे कंडिशन नाही आहे. मग अशा तीन कंडिशन सॅटिस्फाय केल्या तर व्हेरिफिकेशन कसं करतो आपण, देयर एक्झिस्ट one point, at least one point lies between the given interval such that f dash equal to 0. याचा विचार करा, कारण c ची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे ना, लिहिला आहे बरोबर. आणि मग इक्वेशन 1 आणि 2 तयार केलं आणि ते सॉल्व्ह केलं 1 आणि 2. ते इक्वेशन 1 ला किती मल्टिप्लाय केलं, q√3 आहे, त्याला √3 ने मल्टिप्लाय केलं, हे लिहिलं जाईल बरोबर. मग याचं केलं सबट्रॅक्शन, इथे लिहिलं सबट्रॅक्ट 2 फ्रॉम 3. सबट्रॅक्शन करताना साइन बदलावं लागते. याचे साइन बदलत आहे, पूर्ण ब्रॅकेटचं साइन बदललं. हे प्लसचं मायनस केलं, हे मायनस आहे हे प्लस केलं, हे मायनस आहे हे प्लस केलं. आता हे नाही टर्म कॅन्सल, याच्यामधून हे मायनस होईल. म्हणजे जसं लिहिलं मी 4√3p मायनस 4√3 प्लस 2p इक्वल टू मायनस 13√3. हे प्लस कॅन्सल होईल, राहील टर्म प्लस प्लस. आता काय करायचं, p ने मल्टिप्लाय करायचं आणि मायनस ने मल्टिप्लाय केलं. 4√3p मायनस 4√3p मायनस 2p, हे टर्म ने टर्म कॅन्सल होईल. म्हणजे मायनस 2p इक्वल टू 12, p इक्वल टू 12 डिवाइडेड बाय मायनस 2p इक्वल टू मायनस. आता हे -6 हे व्हॅल्यू इक्वेशन 1 मध्ये टाकली. आपल्याला वी गेट q इक्वल टू 11. द आन्सर इज p इक्वल टू -6 and q इक्वल टू 11. हे झालं आन्सर. 4p इक्वेशन 1 and सेकंड. याला थर्ड का लिहिलं, कारण याला किती मल्टिप्लाय केलं मी, √3 ने. आता याच्यानंतरचे प्रॉब्लेम पुढच्या पार्ट मध्ये भेटू पुढच्या पार्ट मध्ये.